नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, कर्जमाफीचा लाभ तरीही शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळणार, कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांचे महत्त्वाचे निर्देश। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे कर्ज मिळणार आहे, तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणकोणत्या होणार आहे, संपूर्ण माहिती आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वाची माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे। या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरीसाठी सिबिलचा अनावश्यक आग्रह धरू नये, तसेच पीक कर्ज वितरणात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये असे निर्देश दिले आहेत। कृषी राज्यमंत्र्यांनी आज त्यांच्या रामटेक विधानसभा मतदारसंघात शेतकरी कर्ज वाटप आणि कर्जमाफी संदर्भात रामटेक उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। त्यावेळी त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या। योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे। यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेत शेतकऱ्यांनी त्यांच्या वाट्याची रक्कम भरल्यानंतर शासनाचा कर्जमुक्तीचा हिस्सा थेट संबंधित कर्ज खात्यात जमा केला जाणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये यासाठी शासनाने अशा प्रामाणिक कर्जदारांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेतला आहे। कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी व दिरंगाई टाळण्यासाठी शासनाने महाआयटीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व आधार क्रमांकावर आधारित केली आहे। सर्व बँकांकडून पात्र कर्ज खात्यांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात येत असून संगणकीय पडताळणीनंतर अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत। या याद्या गावची चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था तसेच आपले सहकारी सेवा केंद्रांमध्ये विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। याशिवाय पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकांकडून संदेशही पाठविण्यात येणार आहेत। योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर आधार क्रमांक किंवा यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जाऊन कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे। प्रमाणीकरणानंतर माहितीची खात्री करून शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाईल। एक वेळ समझोता योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांच्या वाट्याची रक्कम भरल्यानंतरच शासनाचा हिस्सा त्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक विष्णू पोंतगले यांनी केले आहे।